ठीक आहे. मग आता काय करूया आपण, रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन टुवर्ड्स हॅलोजिनेशन बघूया. रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन्स टुवर्ड्स धिस रिएक्शन आपल्याला बघायचं. म्हणजे या रिएक्शन जे आता आपण बघितली होती ना, की कुठली रिएक्शन पाहिली होती, CH4 प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ H म्यू गिव्स काय झालं होतं तयार, CH3Cl प्लस HCl. हे रिएक्शन होण्यासाठी तुमच्या हॅलोजनची रिएक्टिव्हिटी कशी आहे. हॅलोजन्स किती आहेत आपले, F2 Cl2 Br2 I2 असे 4 हॅलोजन आहेत. ह्या 4 हॅलोजन मध्ये मिथेन सोबतचं फ्लोरिनेशन, क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन कोणतं हॅलोजन जास्त रिएक्टिव्ह आहे हे बघायचं आपण. तर आपण ह्याची पहिली स्टेप पाहिली होती की, पहिली स्टेप कुठली होती, इनिशिएशन. बरोबर. इनिशिएशन स्टेप मध्ये काय होत होतं, Cl इन प्रेझेन्स ऑफ H म्यू गिव्स Cl डॉट प्लस Cl डॉट. इथं हा बॉन्ड ब्रेक होत होता, आणि तुम्हाला हे मी 3 वेळा सांगितलं होतं की दिस इज अ एंडोथर्मिक रिएक्शन. आठवतंय का. मग आता ही एंडोथर्मिक रिएक्शन असेल, इथं Cl2 असेल, इथं Br2 असेल, F2 असेल किंवा I2 असेल. ज्याचा हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी कमी एनर्जी लागेल तो पटकन रिएक्ट होणार. बरोबर आहे की नाही. समजा आता आपण काय केलं, इथं F2 लिहिला, इथं Cl2 लिहिला, इथं Br2 लिहिता, I2 लिहिला. आपल्याला माहिती आहे आपल्या पिरियड टेबल मध्ये फ्लोरीन पासून आयोडीन पर्यंत जाईपर्यंत साईज काय होते बघितलंय आपण. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन साईज वाढत जाते. म्हणजे हे फ्लोरीन असं असणार आहे, क्लोरीन असा असेल, ब्रोमिन असं असणार आहे, आयोडीनचं स्ट्रक्चर I2 असं असणार आहे. बघा इथं बॉन्ड लेंथ एवढी असेल, इथं बॉन्ड लेंथ एवढी असेल, इथं बॉन्ड लेंथ एवढी असेल, इथं बॉन्ड लेंथ एवढी असणार आहे. बॉन्ड लेंथ कुठे जास्त आहे, या केसमध्ये बॉन्ड लेंथ जास्त आहे. समजा इथं तुमचा I2 असेल तर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणार एनर्जी, इथं तुमचा F2 असेल तर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणार एनर्जी. कुठे एनर्जी जास्त लागणार आहे, इथे एनर्जी जास्त लागेल, इथे एनर्जी कमी लागेल. I2 च्या केसमध्ये एनर्जी कमी लागेल, मग तो पटकन रिएक्ट होईल. म्हणजे रिएक्टिव्हिटी कोणाची असणार आहे, I2 ची जास्त असेल, त्याच्यानंतर कमी कोणाची, Br2 ची, त्याच्यापेक्षा कमी कोणाची, Cl2 ची, त्याच्यापेक्षा कमी कोणाची, F2 ची. ऍक्च्युअली रिएक्टिव्हिटी अशी पाहिजे होती. पण आपण जर दुसरी स्टेप बघितली, दुसरी स्टेप कुठली आहे आपली, प्रोपोगेशनचे. दुसरी स्टेप कुठली आपली, प्रोपोगेशनचे. प्रोपोगेशनच्या स्टेप मध्ये काय होणार असं आहे, दिस इज एक्झोथर्मिक रिएक्शन. बरोबर आहे का. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय होतं, हीट बाहेर पडते. जर आपण हे पाहिलं तर फ्लोरीन हा सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहे. फ्लोरीन एवढ्या स्पीडने रिएक्ट होतो की तो प्रचंड एनर्जी बाहेर टाकतो. जो सगळ्यात जास्त एनर्जी बाहेर टाकतो तो पटकन रिएक्ट होणार ना, का तर त्याचा प्रोडक्ट लिस्ट एनर्जी असलेला असणार, तो जास्त स्टेबल असणार. त्यामुळे काय होणार, हा फ्लोरीन जास्त रिएक्टिव्ह आहे. फ्लोरीन पेक्षा मग कोण रिएक्टिव्ह आहे, तर क्लोरीन जास्त एनर्जी बाहेर टाकतो. म्हणजे क्लोरीन काय असणार आहे, जास्त रिएक्टिव्ह. त्याच्यापेक्षा ब्रोमीन जास्त, त्याच्यापेक्षा आयोडीन असणार आहे. म्हणजे जर एनर्जी बाहेर टाकण्याचं प्रमाण बघितलं तर फ्लोरीन मध्ये जास्त एनर्जी बाहेर पडते, त्यामुळे फ्लोरीन कसा असणार आहे तुमचा, जास्त रिएक्टिव्ह. त्याच्यानंतर क्लोरीनची एनर्जी बाहेर पडते, त्याच्यानंतर ब्रोमीन, आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, आयोडीन असणार. ऍक्च्युअली हा ट्रेंड असणार. मग तुम्हाला एक्झाम मध्ये ट्रेंड विचारला तर पहिल्या स्टेपचा ट्रेंड लिहायचा नाही, तर दुसऱ्या स्टेपचा हा ट्रेंड लिहायचा. रिएक्टिव्हिटी ऑफ द हॅलोजन्स टुवर्ड द हॅलोजिनेशन ऑफ अल्केन ही अशी राहणार आहे. दुसरी गोष्ट अजून एक डेल्टा जी वरून काढलेला आहे. हा जो ट्रेंड काढलाय तो डेल्टा जी वरून काढलाय. थर्मोडायनामिक्स मध्ये असं असतं की ज्याचा डेल्टा जी जास्त निगेटिव्ह असतो, डेल्टा जी म्हणजे चेंज इन गिव्स फ्री एनर्जी, तो तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये होईल. ज्याचा डेल्टा जी जास्त निगेटिव्ह असतो ते कंपाऊंड पटकन रिएक्ट होतं. मग फ्लोरीनचा डेल्टा जी हा सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहे, त्यामुळे फ्लोरीन, त्याच्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन, त्याच्यानंतर आयोडीन. लक्षात आलं का. हा ट्रेंड घेऊन घ्या. मग आता काय करायचं, आपल्याला फ्लोरिनेशन बघायचं आहे. आपण क्लोरिनेशन इथं एंड केलं. आता काय करूया आपण फ्लोरिनेशनचं. आता फ्लोरिनेशन म्हणजे काय, कशाची ऍडिशन होणार आहे, फ्लोरीनची. सी दिस रिएक्शन इज अ हायली एक्झोथर्मिक. म्हणजे एक रिएक्शन आपण कुठली घेतली, CH4 प्लस F2 इन प्रेझेन्स ऑफ काय, H म्यू गिव्स काय तयार होईल, CH3F प्लस HF. ही रिएक्शन होताना काय होणार आहे, एवढी हिट बाहेर पडणार, एवढी हिट म्हणजे इव्हन इट ऍक्ट्स ऍज अ बॉम्ब. हे बॉम्ब म्हणून पण काम करू शकतं. त्यामुळे इथं तुम्ही हे लॅब मध्ये ही रिएक्शन करणार का नाही, तुम्हाला लॅब पेटवायचे असेल तर करू शकता. आपल्याला हे जनरली लॅब मध्ये करू शकत नाही, का तर हा फ्लोरीन ह्याच्याशी रिएक्ट होतो आणि एवढी प्रचंड एनर्जी बाहेर टाकतो. आपल्याला केमिस्ट्रीमध्ये कुठेही फ्लोरीनच्या रिएक्शन नाही. का फ्लोरीनच्या रिएक्शन नाही, तर फ्लोरीन इज अ
मोस्ट रिएक्टिव्ह हॅलोजन. आलं लक्षात. मग आपल्याला अल्किल फ्लोराईड तयारच करायचे असतील तर तुम्हाला हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आहेत, स्वार्ट्झ रिएक्शन आहेत, स्वार्ट्झ रिएक्शन, विल्किन्स्टेन रिएक्शन, या हॅलोजन एक्सचेंजच्या रिएक्शन्स आहेत. त्या रिएक्शन्स मध्ये आपल्याला हे बघायला मिळणार. पण ते इथं डिस्कशन करायचं नाही का, तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये पुढे आपण डिस्कशन करणार. दुसरी गोष्ट आता आपण बघायचं आहे आयोडिनेशन. जसं क्लोरिनेशन बघितलं तसं काय करणार आपण आयोडिनेशन. आयोडिनेशनची रिएक्शन कशी असेल बघा, CH4 प्लस I2 इन द प्रेझेन्स ऑफ H म्यू काय दिली तर CH3I प्लस HI. आता मी तुम्हाला ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम जर विचारलं तर मेकॅनिझम पटकन यायला पाहिजे. पहिलं मेकॅनिझमची पहिली स्टेप काय, इनिशिएशन. कसं इनिशिएशन होईल बघा इथं, I2 इन द प्रेझेन्स ऑफ H म्यू गिव्स I डॉट प्लस I डॉट. लास्ट व्हिडिओ मध्ये हे झालेलं होतं, बरोबर का. ही रिएक्शन कशी असणार आहे, एंडोथर्मिक. का तर इथं आपल्याला काय करायचं आहे, बॉन्ड ब्रेक करायचा. हा बॉन्ड कसा ब्रेक होणार, हा आयोडीन आणि हा आयोडीन मधला हा बॉन्ड होमोलिटिक फिशन होणार. एक इलेक्ट्रॉन याला, एक इलेक्ट्रॉन याला, एक इलेक्ट्रॉन जर शिल्लक असेल तर त्याला आपण काय म्हणतो फ्री रॅडिकल. आयोडीनचा फ्री रॅडिकल तयार झाला. दुसऱ्या चेन मध्ये चेन प्रोपोगेशन आहे. चेन प्रोपोगेशन म्हणजे काय होणार, तुमचा CH4 सोबत हा आयोडीन फ्री रॅडिकल कंबाईन होऊन तुमचं काय तयार होईल, CH3 फ्री रॅडिकल प्लस HI. आता ह्या चेन प्रोपोगेशन मध्ये मी मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ही रिएक्शन सगळ्यासाठी एक्झोथर्मिक आहे, फक्त आयोडीनसाठी एंडोथर्मिक आहे. मग आयोडीनच्या केसमध्ये मेकॅनिझम मधल्या दोन्ही स्टेप कशा आहेत, एंडोथर्मिक आहेत. तुम्हाला हिथं पण हीट द्यावी, हिथं पण हीट द्यावी. मग आपण हीट देणार तरी किती, प्रत्येक वेळी हीट द्यायची. शेवटी एक वेळी हीट आपल्याला देणं मुश्किल होतं, त्यामुळे ही रिएक्शन पॉसिबल नाही. तरी पण समजा आपण एक असा विचार केला की आपण हीट देऊन ही रिएक्शन केली तर अजून एक प्रॉब्लेम येणार आहे. तुमचा हा जो HI तयार होतो ना, सी दिस HI इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. कुठला एजंट आहे हा, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हा या रिएक्शनला रिव्हर्सिबल करणार आहे. आता हा रिड्युसिंग एजंट स्ट्रॉंग कसा आहे आणि तो रिव्हर्स कसा करतो, त्यासाठी काय करायचं इथं आपण जागा करून घेऊ. कसं बघा, ठीक आहे. इथं हा HI स्ट्रॉंग रिड्युसिंग असल्यामुळे हा स्वतःचा हायड्रोजन ह्या मिथाइल आयोडाइड मध्ये ऍड करेल आणि या मिथाइल आयोडाइड पासून मिथेन आणि आयोडीन तयार करेल. आता जेव्हा हा आयोडीन आणि मिथेन तयार करेल त्यावेळेला रिडक्शन होईल का अगोदर बघा. पहिल्यांदा काय करेल, इकडून इकडे जाताना काय झालं बघा, इथं जर तुम्ही कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केली तर ती -4 येईल बघा. कशी येणार, 4 हायड्रोजनची +1 म्हणजे +4. कार्बनची आपण एक समजलो तर एक कार्बनची किती येणार, x + 4 = 0 येणार, म्हणजे x = -4. इथं कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट -4 आहे. इथं कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट किती येते, ह्याची +3, ह्याची -1 किती झाली, +2 पलीकडे गेलं -2. बरोबर आहे का. आपण रिएक्शन इकडून इकडे पाहिली तर कार्बनचा -4 ची -2 झाली, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, वाढली. म्हणजे इकडून इकडे कुठली रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन ऑफ कार्बन. बरोबर आहे का. आता जर आपण इकडून इकडे आलो तर रिडक्शनची असणार. मग ह्या कार्बनचं रिडक्शन केलं कोणी, ह्या आयोडीननं. मग ह्या आयोडीनचं काय होणार, HIचं काय, स्वतःचं ऑक्सिडेशन होणार. कसं होणार, हे बघा इथं -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे, इथं 0 आहे. ह्याचं स्वतःचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं, पण ह्यानं दुसऱ्याच रिडक्शन केलं. दॅट्स व्हाय दिस इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असल्यामुळे हा रिएक्शन रिव्हर्सिबल करतो. पाहिजे आपल्याला मिथाइल आयोडाइड, पण तयार होते परत मिथेन आणि आयोडीन. एक तर ह्याला जास्त हीट लागते, त्यामुळे ही रिएक्शन पॉसिबल नाही. दुसरी जास्त हीट देऊन जरी केली तर जो HI हा आपला बाय प्रोडक्ट तयार होणार तो स्ट्रॉंग रिड्युसिंग असल्यामुळे रिएक्शन काय करतो, रिव्हर्स करतो. मग आपल्याला ही रिएक्शन करायचीच आहे, तर काय करायचं, तर आपण इकडे एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ऍड करूया. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स ऍड करूया. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कुठले, HNO3, तुमचा HiO3, हे जर ऍड केलं तर हे काय करतील, ह्याला ऑक्सिडाइज करतील ना. हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा रिड्युसिंग एजंट आहे. दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन हे जर ह्या रिएक्शन सिस्टम मध्ये दोघांपैकी एक जण असेल तर हा जो HI तयार होतो ना, तो तयार झालेच त्याला लगेच काय करतील, ऑक्सिडाइज करतील. कसं ऑक्सिडाइज करतील, फॉर एक्झाम्पल HI, मग इथं समजा तुम्ही HiO3 किंवा HNO3 जर इथं त्या सिस्टम मध्ये असेल तर ह्या HiO3 चं कन्वर्जन कशात करतील, HI चं कन्वर्जन I2 and H2 मध्ये करतील. त्याचं ऑक्सिडेशन झालं का चेक करूया. आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, -1. इथं किती, 0. ह्याचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं.
आता ऑक्सिडेशन करताना हा काय कर, हे ऑक्सिडायझिंग एजंट काय प्रोव्हाइड करतील, नेसंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करतील, आणि हा ऑक्सिजन ह्या हायड्रोजन मध्ये ऍड होऊन वॉटर तयार होईल. रिएक्शन जर बॅलन्स करायची म्हटलं तर अशी होईल reaction. आलं लक्षात. मग आयोडिनेशनची रिएक्शन जर लिहायचीच म्हणलं तर ती रिएक्शन आपल्याला रिव्हर्सिबलच्या ऐवजी इरिव्हर्सिबल न इथे लिहितो मी. बघा रिएक्शन कशी असेल बघा. CH4 प्लस I2, मग इथं तुम्ही लिहायचं वर HNO3 किंवा HiO3, मग ही रिएक्शन रिव्हर्सिबल होणार नाही. आलं लक्षात. हे जे HI तयार होईल ते दोघांशी कंबाईन होऊन त्याच्यापासून काय तयार होणार तुमचं I2 आणि H2O तयार होणार. सी दिस इज ऑल अबाउट द युअर आयोडिनेशन ऑफ अल्केन. आलं लक्षात. आता आयोडिनेशन ऑफ अल्केन नंतर आपल्याला काय बघायचं आहे, जसं लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं क्लोरिनेशन ऑफ मिथेन पाहिलं होतं, तर आता आपल्याला क्लोरिनेशन ऑफ इथेन बघायचं आहे. थोडस आता जी काही रिएक्शन घेणार ते आपल्या टेक्स्ट बुक मध्ये तशी नाही ती, पण समजा विचारलीच तर तुम्हाला ती यायला पाहिजे. क्लोरिनेशन ऑफ इथेन कशी रिएक्शन असेल, अगोदर मी हेडिंग लिहितो, क्लोरिनेशन ऑफ इथेन कशी असेल रिएक्शन, इकडे रिएक्शन लिहू, इकडे त्याचं मेकॅनिझम लिहू. इथेन, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ इथेन, C2H6. क्लोरिनेशन म्हणजे काय, Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ काय Hµ, काय तयार होईल, हा हायड्रोजन आणि हे अल्केन आहे. अल्केन मधला एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि एक हॅलोजन ऍड करायचा. मग मी काय करतोय, C2H5Cl प्लस HCl. जर समजा आपण हे एक्सेस घेतलं असतं तर रिएक्शन पुढे गेली असती. कशी झाली असती, हे एक्सेस मधलं जे क्लोरीन राहिले ते ह्याच्याशी कंबाईन झालं असतं, म्हणजे C2H5 इथाइल क्लोराइडशी कंबाईन झालं असतं. मग पुढे आपली रिएक्शन अशी झाली असते का, C2H5Cl प्लस Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ Hµ, काय तयार झालं असतं, ह्यातला अजून एक हायड्रोजन एका क्लोरीनने रिप्लेस केला असता. काय फॉर्म्युला असता, C2H4Cl2 प्लस HCl. आता हा C2H4Cl2 परत आणखीन क्लोरीन सोबत कंबाईन झाला असता, इन द प्रेझेन्स ऑफ Hµ, काय तयार झालं असतं, C2H3Cl3 प्लस HCl. हा जो तयार झाला तो परत आणि कंबाईन होणार, काय होणार आहे, C2H3Cl3 प्लस Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ Hµ, काय तयार झालं असतं, C2H2Cl4 प्लस HCl. हा परत क्लोरीन सोबत कंबाईन होणार, C2H2Cl4 प्लस Cl2, मी बरोबर लिहितोय ना, Hµ, काय तयार झाला असं तुमचा C2HCl5 प्लस HCl. आणि लास्ट स्टेप मध्ये ह्याला C2HCl5 प्लस Cl2 काय तयार झालं असतं, C2H येणारच नाही ना आता, Cl6 प्लस HCl. ही टोटल तुमची कुणाची, इथेनच्या हॅलोजिनेशनची किंवा क्लोरिनेशनची रिएक्शन झाली असते. शेवटपर्यंत एक्झॉस्ट होईल, पूर्णपणे क्लोरीन संपेपर्यंत ही रिएक्शन झाली असते. आता रिएक्शन इथपर्यंत झाली असते असं काही नाही, ज्या स्टेपला तुमचा क्लोरीन संपला तिथं ती रिएक्शन काय झाली असती, थांबली असती. मग आता काय करायचंय, मेकॅनिझम बघायचं ह्याचं मेकॅनिझम अतिशय सोपं आहे. जर तुम्हाला क्लोरिनेशन ऑफ मिथेनचं मेकॅनिझम आला असेल, नेहमीप्रमाणे आपल्या किती स्टेप्स, 3 स्टेप. पहिली स्टेप कुठली, इनिशिएशन, बरोबर. आपली रिएक्शन कशी आहे, C2H6 प्लस Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ Hµ गिव्स C2H5Cl प्लस HCl. अशी रिएक्शन आहे आपली. पहिल्या स्टेप मध्ये काय होणार आहे, ही सनलाइट ह्याच्यावर पडणार, इनिशिएशन मध्ये म्हणजे कसं होणार तुमचं, Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ Hµ, काय तयार होईल, आय थिंक हे 5व्या-6व्यांदा होतंय आपलं आता, Cl डॉट प्लस Cl डॉट, बरोबर. आता हे Cl डॉट कुणावर अटॅक करणार, इथेनवर अटॅक करणार आहे, म्हणजे दॅट इज अ चेन प्रोपोगेशन स्टेप. चेन प्रोपोगेशनच्या स्टेप मध्ये काय होणार आहे तुमचा, हा Cl डॉट जो तयार झालाय तो C2H6 वर काय होणार आहे, अटॅक करेल आणि काय करणार, ह्यातला एक हायड्रोजन काढून घेईल, म्हणजे इथे राहिलं काय, C2H5 डॉट प्लस HCl. फ्री रॅडिकल तयार झाला ना, फ्री रॅडिकलनच प्रोपोगेशन होणार की एका फ्री रॅडिकल पासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा, तिसऱ्यापासून चौथा, असं ही चेन प्रोपोगेट होणार आहे. मग हा C2H6
इथेन होता, अगदी स्टेबल होता, त्यातून एक हायड्रोजन काढून त्याचा फ्री रेडिकल कन्वर्ट केला, म्हणजे हा कसा आता अनस्टेबल झाला. अनस्टेबल झाला की तो काय करणार आहे, परत क्लोरीनवर अटॅक करणार आहे. म्हणजे कसं होणार आहे, C2H5 डॉट प्लस Cl2, ह्यातला एक Cl डॉट ह्यात येईल, C2H5Cl प्लस Cl डॉट, राईट. हा Cl डॉट परत मी इथेनवर अटॅक करेल, इथाइल फ्री रेडिकल तयार होईल. इथाइल फ्री रेडिकल परत क्लोरीनवर अटॅक करेल, इथाइल क्लोराइड प्लस क्लोरीनचं फ्री रेडिकल तयार होईल. मग हा क्लोरीनचं फ्री रेडिकल इथं वापरलं जाईल आणि इथला इथाइल फ्री रेडिकल इथं वापरलं जाईल. ही चेन अशीच कंटिन्यू राहणार आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचं एकतरी इथेन तर संपत नाही किंवा क्लोरीन तर संपत नाही. आलं लक्षात. लास्ट स्टेप टर्मिनेशन. चेन टर्मिनेशन स्टेप मध्ये काय करायचंय, जेवढे जेवढे फ्री रेडिकल घेतले तेवढे सगळे फ्री रेडिकल काय करायचे, आपापसात कंबाईन करून परम्युटेशन कॉम्बिनेशन करायचे. किती फ्री रेडिकल तयार झाले आपले, Cl डॉट एक आहे आणि C2H5 डॉट एक आहे. पहिल्यांदा Cl डॉट करून बघूया. Cl डॉट प्लस Cl डॉट काय तयार होईल तुमचा, Cl2. हा पहिला प्रोडक्ट झाला. C2H5 डॉट प्लस C2H5 डॉट गिव्स C4H10. काय ब्युटेन आहे. तुम्हाला ब्युटेन हे कुठे दिसतंय का, तरी पण ब्युटेन तयार होते. उद्या एखादा एमसीक्यू असू शकतो की इथेनचं क्लोरिनेशन केलं की कुठला बाय प्रोडक्ट तयार होतो, त्यात ब्युटेन पण लिहायचं आहे आपल्याला. आता तो कुठला, हा फ्री रेडिकल ह्या फ्री रेडिकलची कंबाईन होऊन Cl डॉट प्लस C2H5 डॉट गिव्स C2H5Cl. असे तुमचे 3 प्रोडक्ट तयार होणार आहेत. आता एक क्वेश्चन आपण बघूया ह्या इथेनच्याच क्लोरिनेशनच्या बाबतीत. असा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला, कसा होता क्वेश्चन तो, की इन द, कसा आहे क्वेश्चन बघा, इन द फॉलोइंग रिएक्शन, इन द फॉलोइंग रिएक्शन कुठली आहे बघा तुमची, C2H6 plus Cl2 in the presence of H mu, it will give P plus HCl. हा एक प्रोडक्ट आहे आणि HCl बाय प्रोडक्ट आहे. आणि क्वेश्चन असा असता, P can never be, म्हणजे P can never be म्हणजे P कुठला नसला. आणि ऑप्शन समजा हे दिले असते तुमचा कुठला, C2H5Cl, ऑप्शन बी तुमचा होता C4H10, ऑप्शन सी होता C2H4 आणि ऑप्शन डी होता नन ऑफ दिस. क्वेश्चन समजून घ्या. काय क्वेश्चन आहे, इथेनचं क्लोरिनेशन झालं की तुमचा P आणि HCl तयार होणार आहे. आणि P कॅन नेव्हर बी म्हणजे ह्यातला P कोणता नसणार आहे, असणार आहे असा प्रश्न विचारला. P कोणता नसणार आहे असा प्रश्न विचारलाय. तर आपण आताच मेकॅनिझम डिस्कस केले. हा प्रोडक्ट असेल का, C2H5Cl तयार होईल का, C2H5Cl तयार होईल म्हणजे हा P नसणार आहे, म्हणजे हे आन्सर नसणार आहे. हे तयार होते का, बघितलं की बाय प्रोडक्ट कुठं, चेन टर्मिनेशन मध्ये हे बाय प्रोडक्ट तयार होतोयच की, ब्युटेन तयार होतोय. आता राहिले हे, तुम्ही हा प्रोडक्ट कुठं पाहिलाय का, C2H4. मगाशी कुठं पाहिलं का, C2H4 तयार होत नव्हतं, म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, C2H4 असणार आहे. पण ऍक्च्युली आन्सर आहे नन. दिसताना दिसतंय की हे आन्सर आहे, हा जेईचा प्रश्न आहे. दिसताना दिसतंय की C2H4 असेल, पण हे आन्सर काय असणार, नन. याचा अर्थ काय, C2H4 तयार होतं. हे तयार होतं हे माहित आहे सगळ्यांना, हे ब्युटेन तयार होतं हे सगळ्यांना माहित आहे. C2H4 तयार होतंय का बघूया आपण. आता C2H4 तयार होतंय का बघण्यासाठी परत ह्याचं मेकॅनिझम अगदी शॉर्ट मध्ये लिहा. पहिली स्टेप कोणती ह्याच्या मेकॅनिझमची, Cl2 gives Cl डॉट प्लस Cl डॉट. दुसरी स्टेप कुठली, हा Cl डॉट ह्याच्यावर अटॅक करणार, कुठला, Cl डॉट प्लस C2H6 gives काय, C2H5 डॉट प्लस HCl. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये मग हा C2H5 अगेन कुणाशी कंबाईन होणार, Cl2C काय तयार करेल, C2H5Cl प्लस HCl नाही Cl डॉट. हे मेकॅनिझम आहे. आता तिसरी स्टेप, तिसऱ्या स्टेप मध्ये सगळे फ्री रॅडिकल कंबाईन करूया का, Cl डॉट प्लस Cl डॉट गिव्स Cl2, Cl डॉट प्लस C2H5 डॉट गिव्स C2H5Cl आणि कुठला C2H5 डॉट प्लस C2H5 डॉट गिव्स C4H10. इथं आता हे बाय प्रोडक्ट 3 तयार झालेत आपले. हा मेन प्रोडक्ट आहे, हे 2 बाय प्रोडक्ट आहे, पण हा इथं नाहीये. गंमत इथं आहे,
सी दिस इज अ फ्री रॅडिकल आणि फ्री रॅडिकल एक प्रॉपर्टी असते दॅट प्रॉपर्टी इज नोन ॲज अ डिसप्रपोर्शनेशन. मी इथे लिहितो कुठली प्रॉपर्टी असते डिसप्रपोर्शनेशन. याचा अर्थ काय डिसप्रपोर्शनेशन म्हणजे रेडॉक्स रिएक्शन मध्ये झालेला आहे. एकाच प्रकारचे दोन मॉलिक्यूल असतील म्हणजे एकच कंपाऊंड असेल त्याचे दोन मॉलिक्यूल असतील. फॉर एक्झाम्पल हे बघा हे दोन मॉलिक्यूल आहेत हे एक हा एक कंपाऊंड एकच आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज इथाइल फ्री रॅडिकल दिस इज इथाइल फ्री रॅडिकल. याचं ऑक्सिडेशन होणार याचं रिडक्शन होणार. दिस इज कॉल्ड ॲज अ डिसप्रपोर्शनेशन म्हणजे ह्याला अजून एक नाव आहे सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. आता इथं डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन कशी होणार बघा हे C2H5 डॉट C2H5 डॉट. तर ह्याला आपण असं लिहिलं की H आणि हा डॉट. दुसरा इथाइल फ्री रॅडिकल आपण असा लिहूया चालेल. काय होणार बघा समजा इथं डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन झाली का तर फ्री रॅडिकलचं डिसप्रपोर्शनेशन होतच असतं. डिसप्रपोर्शनेशन होणार म्हणजे काय होणार आहे हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ह्याचं होमोलिटिक फिशन झालं तर हा इलेक्ट्रॉन या कार्बनकडे हा इलेक्ट्रॉन कोणाकडे जाईल हायड्रोजनकडे जाईल. मग हा हायड्रोजनचा फ्री रॅडिकल समजा या कार्बनला येऊन अटॅच झालाच तर तो इथं असा अटॅच होईल का बघा. इथं काय राहिलं मग तुमच्याकडे एक डॉट राहिला. या कार्बनकडे एक डॉट म्हणजे एक इलेक्ट्रॉन आहे या कार्बनकडे एक डॉट म्हणजे एक इलेक्ट्रॉन आहे. हा इथं येईल हा इथं येईल. इथं काय तयार होईल तुमचा डबल बॉन्ड. डबल बॉन्ड तयार झाला म्हणजे काय झाला C2H4 तयार झाला. आलं लक्षात. आता हे जर डिसप्रपोर्शनेशन झाले की नाही ते तर बघावं लागेल. ह्या मोलेक्युलनं एका हायड्रोजन सोबत एक इलेक्ट्रॉन दिला. ह्यानं इलेक्ट्रॉन दिला म्हणजे ह्याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं. ह्यानं एका हायड्रोजन सोबत इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे ह्याचं काय झालं रिडक्शन झालं. बरोबर आहे का. मग ह्याचं ऑक्सिडेशन होतं ह्याचं रिडक्शन होतं. हा पण इथाइल फ्री रॅडिकल होता हा पण इथाइल फ्री रॅडिकल. एकाच मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन रिडक्शन होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज अ डिसप्रपोर्शनेशन. आणि या डिसप्रपोर्शनेशनच्या रिएक्शन मध्ये हे इथिन नावाचं कंपाऊंड तयार होतं. त्यामुळे आपला आन्सर काय असणार आहे नन. हे आन्सर वाटताना पहिल्यांदा असं वाटलं की हे तयार होत नव्हतं पण आन्सर काय असेल नन. हे तिन्हीही तयार होत असतात. हा मेजर प्रोडक्ट हा बाय प्रोडक्ट हा अगदीच अतिशय कमी प्रमाणात होणार पण तो सुद्धा होणार. लक्षात आलं का. आता आपल्याला काय करायचंय हे लिहून घ्या. आता आपण अजून पुढला एक व्हिडिओ तयार करूया की ज्याच्यामध्ये एकाच कंपाऊंड सोबत क्लोरीन फ्लोरीन ब्रोमीन वेगवेगळ्या पद्धतीने कसे रिॲक्ट होतात. थोडस त्याची पार्श्वभूमी सांगतो किंवा त्याची आपण इंट्रोडक्शन घेऊया. बघा एक रिॲक्शन देतो मी किंवा एक कंपाऊंड देतो. या कंपाऊंड मध्ये कसं असेल इथेन आता झालं मिथेन झालं इथेन झालं. आता आपलं काय येणार आहे प्रोपेन CH3 CH2 CH3 प्लस Cl2 काय तयार होईल. अगेन फ्री रॅडिकल मेकॅनिझम होणार आहे. इथं किती किती प्रकारचे कार्बन आहेत. हा प्रायमरी हा सेकंडरी हा प्रायमरी. आतापर्यंत जेवढी जेवढी मेकॅनिझम बघितली प्रत्येक ठिकाणी प्रायमरीच कार्बन होता. इथं मात्र किती आहेत 2 प्रकारचे आहेत. मग हा Cl याला अटॅच होणार याला अटॅच होणार की याला अटॅच होणार डिपेंडिंग ऑन की मग त्याच्यावर काय राहतात कंपाऊंड किती तयार होणार. इथं 2 कंपाऊंड तयार होतील. 2 कंपाऊंड तयार होण्याची पॉसिबिलिटी कुठली आहे. हा क्लोरीन एकदा इथं अटॅच होणार म्हणजे काय होणार आहे CH3 CH2 CH2 Cl आणि हा क्लोरीन इथं सुद्धा अटॅच होऊ शकतो म्हणजे काय CH3 CH CH3 Cl. So this is called as 1 chloropropane this is called as a 2 chloropropane. हे तयार होईल तुमचं 45% हे तयार होईल तुमचं 55% मिक्स प्रोडक्ट तयार होणार आहे. आता हे मिक्स प्रोडक्ट का तयार होणार शिवाय ह्या प्रोपेन सोबत तुम्ही क्लोरीनच्या ऐवजी जर ब्रोमीन घेतला तर हे असेच प्रोडक्ट तयार होतील याची गॅरंटी नाही. वेगळे पण होऊ शकतात. ह्याच्याऐवजी तुम्ही जर फ्लोरीन घेतला तर असे प्रोडक्ट तयार होणार नाहीत वेगळे तयार होऊ शकतात. आता इथं तुमचा हा मेजर आहे ना आणि हा काय मायनर आहे. मग मेजर मायनर ह्याच्या केसमध्ये उलटे असतात. जर तुम्ही इथं फ्लोरीन ऍड केला तर हा मायनर असणार हा मेजर असणार. तुम्ही ब्रोमीन ऍड केला तर असाच तयार होईल आणि असाच पर्सेंटेज होईल असं काय सांगता येत नाही. हे का होणार आहे आपण काय करूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ठीक आहे चल.